केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचं जालन्यामधील सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केलंय। केंद्र सरकारचा 2026चा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे अशी प्रतिक्रिया जालन्यामधील नागरिकांनी दिली आहे। जे बजेट आहे हे पॉप्युलर बजेट नाहीये। या बजेटकडे मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा 2047 मध्ये विकसित भारत होणार आहे, त्यासाठी काय काय करायचं असाच या बजेटचा दृष्टिकोन। खऱ्या अर्थाने रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या त्रिसूत्रीवर आधारित असं आत्मनिर्भर भारताला अधिक उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प आज केंद्रीय संसदेत सादर करण्यात आलेला आहे। आजचा जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी सुद्धा चांगला आहे। त्यांनी वेगवेगळ्या नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, डिजिटल इंडिया तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे।